असेल या फाईल मध्ये नेमकं? नंदिनी, रागावलीस? कशाला? नाही, मगाशी मी तुला बोललो. ऍक्च्युली मी कुठल्या तरी विचारात होतो, त्यामुळे नाही नाही ठीक आहे. मला सॉरी. बोलायचं खूप आहे पण वेळ माझ्याकडे आहे ना. पण माझ्याकडे नाही ना. त्या बाबतीत मी कफल्लक आहे. हे घ्या, हे गिफ्ट. अहो अहो कशाला? अहो मी खरंच रागावले नाहीये. नाही नाही हे मी आधीच आणलं होतं. घ्या. पण हे गिफ्ट नको आहे? ठीक आहे. नाही नाही. वाह, छान आहेत पुस्तकं. आजारावर घरगुती उपचार आणि रेसिपीज. आणि तुम्हाला मधून मधून धडधडतं ना, त्यावर सुद्धा उपाय आहे. आपण एकमेकांशी कसं मोकळेपणाने बोलतो नाही? आपण म्हणजे आपण सगळ्यांना कधीतरी इथून सोडून जावं लागणार. मी हे सगळं मिस करेन. सगळं म्हणजे? हे सगळं म्हणजे हे ऑफिस, फाईल्स, खुर्ची, रजनी, जुई, तांगडे, नवरे, तिलोत्तमा. मी पण. म्हणजे तुम्ही सुद्धा पत्र दिलंय? कसलं पत्र? नाही काही नाही. अरविंद, हे ऑफिस शिफ्ट होणार आहे तर तुम्ही इतके इमोशनल झालात. रिटायर व्हाल तेव्हा काय होईल तुमचं? गुपचूप रडेन मी. नंदिनी, एक फोटो मिळेल का तुझा? नाही? ठीक आहे. नाही नाही, आओ काढूया ना. अजय, एक आमचा फोटो काढणार. हा काढ ना. द्या. ओहो, फोटो सेशन. काका एक मिनिट, याचं सेटिंग जरा. हा, हे काय तुम्ही अजून खालीच? वर मान करा ना, नाही तर डोक्याचाच फोटो होईल. वा, चांगला आला. रजनी, एक मिनिट ना. काय? तुझ्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं मला कळत नव्हतं, म्हणून मी तुझं प्रतिबिंबच आणलंय. म्हणजे
गुलाबाचं फूल. तुझ्यासारखंच सुंदर, पण जवळ गेलं तर काटा लागलाच म्हणून समज. पण गिफ्टची काय गरज आहे? आठवण म्हणून. आठवणीने सोबत घेऊन जा. आणि गिफ्ट द्यायला कारण थोडंच लागतं. आणि रजनी, तुला एक विनंती आहे. आपण बोलताना कोणाला दुखवत तर नाही ना? नकळत कोणाचा हक्क तर हिरावून घेत नाही ना? याचा विचार कर. म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय बोलताय ते. काका फाईल मिळाली? फाईल? अगं ती ही इथे. कुठे कुठे? इथे इथे. अरे ही काय, ही फाईल माझ्या टेबलवर ठेवली होती ना, इथे कशी आली? काय माझं चाललं काय कळतच नाही. बहुतेक वय झालं माझं. काय रजनी, अगं फोटो राहील आपला काढायचा. मी काढू का फोटो? मी काढते. ये ना, ये ना. इथे 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 इथे. कॅमेरा. स्माइल रजनी. इकडे बघा ना. मस्त आलाय फोटो बघा. थँक्यू. इथे फोटो सेशन चाललंय तुमचं? मला तर आज हे ऑफिस म्हणजे फोटो स्टुडिओच वाटतोय. काय अचानक सगळ्यांबरोबर फोटो काढताय आज? नाही ना, सगळ्यांसोबत एक आमचा ग्रुप फोटो काढणार. आदिती, बरं झालं तुला वरती बोलवलं ना, तर उगाच खाली अडकलो असतो. ठेव तुझ्याकडं. नीट जपून ठेव. उगाच कोणाला तरी सापडायला नको. सर आहेत का केबिन मध्ये अजून? अजून बोलवलं कसं नाही मला? काय कुठं काय? तुझं आवर ना, तुला जायचंय ना? अरविंद, निघूया? नाही, निघायचंय, पण मी जरा निरोपाची वाट बघतोय. परत बिनसलं वाटतं. हं? निघू मम्मी? हा, हो. जरा इकडे ना, इकडे जर चल ना, मला तुझ्याशी जरा 5 मिनिटं बोलायचंय. जुई. आदिती, काय ग, काय झालं? आज मी खूप खुश आहे. का? जयने मला लेटर दिलंय. तू वाचलंस का? नाही नाही नाही, अजून वाचायचंय. मला एक कुतूहल आहे, काय लिहिलं असेल ना त्याने त्यात? काय गो, त्याला माझ्या मनातलं कळलं असेल का? त्याने मला प्रपोजच केलं असेल? आदिती, मला कल्पनाच करवत नाहीये, पण थोडी भीती वाटतेय. म्हणजे कदाचित मी समजतेय तसं काही नसेलही.
पण जोपर्यंत मी ते लेटर वाचत नाहीये ना तोपर्यंत मला त्याचा आनंद घ्यायचा. प्रेमातली ती एक्साइटमेंट वाढवायची आहे. कोणीतरी माझ्यासाठी लेटर लिहिलंय. अदिती, सरांनी बोलवलंय मला? नाही. नाही? बोलू तू जुई, इकडे जरा इकडे. मला ना तुला एक गिफ्ट द्यायचंय. गिफ्ट? हा आरसा. आरसा? यामध्ये तू तुझा हसरा चेहरा पहा आणि स्वतःला सांग, मी काहीही करू शकते, मी कोणापेक्षाही कमी नाही. एकदा का माणसाने स्वतःला ओळखलं ना की तो स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. एकदा का तुझ्यातली तू तुला सापडलीस ना की तू हवं ते करू शकतेस. हो, मला हवं ते नक्की मिळेल. अरे देवा, मी काय गडबड केली काय? थँक्यू. बाय आदिती. बाय. बाय जय. बाय काका. ठीक आहे. सर निघाले का? मुक्काम आहे का तुमचा आज? अरे वा, तुम्ही इतक्या उशिरापर्यंत सगळे काम करत बसलाय. व्हेरी गुड. गुड नाईट. सर. तुम्हाला मला काय सांगायचंय? नाही. हां, वेल नाही, पण उद्या आपण त्याच्यावर बोलूया. गुड नाईट. पण उद्या मी अजून एक दिवस सरकला नाही स्वीकारलं तर? काका, आज तुम्ही सगळ्यांना गिफ्ट दिलं, मग तुमच्या गिफ्टचं काय? मला कोण कशाला गिफ्ट देणार? आम्ही देणार आहोत. माझ्यासाठी? हे पत्र सरांनी वाचलं होतं असं वाटत असेल तुम्हाला, पण ते सरांपर्यंत पोहोचलंच नाही. अरे का केलं तुम्ही हे? सगळं व्यवस्थित झालं असतं रे बाळानो. कारण काका, तुम्ही हे आमच्यासाठी करत होतात. काका प्लीज, हा असा निर्णय घेऊन तुम्ही आम्हाला अपराधी नका ठरवू. आमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला का? अरे तुमची चूक नाहीये, माझाच नाईलाज आहे. मी नाही रोखू शकत स्वतःला. अरे मी काहीतरी बोलून गेलो तर अरे तुम्हाला कळत का नाहीये? मी जर इथे थांबलो. तुम्ही इथे थांबलात ना काका, तर आम्हाला आधार मिळेल. पण तुम्हीच ही नोकरी सोडून गेलात तर आमच्या या अपराधासाठी आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काका प्लीज, हा परत असं काही करायचं नाही. आणि जर काही झालंच तर आपण आहोत ना, आपण बघू काय करायचं ते. पण काका, पुन्हा असं काहीही मनात आणायचं नाही, तुम्हाला माझी शपथ आहे. आणि जर यापुढे अशी वेळ आलीच ना तर नोकरी आम्ही सोडू, तुम्ही नाही. प्लीज.
अजून अरविंद काकांचा विचार करते? जय, जर अरविंद काकांच्या राजीनाम्याविषयी आज आपल्याला कळलंच नसतं तर? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू असा खेळ चालू होता त्यांचा. का तर आपला लपंडाव कुणालाही कळू नये म्हणून. नाही जय, आता हे सगळं संपायला हवं. म्हणूनच मी ठरवलंय रिझाईन करायचं. ठीक आहे, मग आपण दोघं एकत्र हा जॉब. जय प्लीज, तू इतक्यात हा जॉब नाही सोडू शकत. मला नवीन जॉब मिळाला ना की मग तू शोध ना नवीन जॉब, आणि तुलाही जॉब मिळाला की मग आपण सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकू. कुठल्या परिस्थितीत आपल्याला हा जॉब करावा लागला, आपल्याला खोटं का बोलावं लागलं, अगदी सगळं सांगू आपण पर्सनल लोन घेऊन अविनाश सरांचं सगळं कर्जही फेडून टाकू. हे सगळं माझ्यामुळे होतंय अदिती. जय, हो, मला सांग, तू जॉब का करतेस? मला स्वतःला स्वतःचा बिझनेस करता यावा म्हणून. त्यासाठी ही फक्त पहिली स्टेप होती, पण त्या पहिल्या स्टेपवर जर इतक्या अडचणी यायला लागल्या आदिती, तर पुढे कसं काय होणार? जय, मला सगळं कळतंय, पण आता हा लपंडाव संपायला हवा. काही म्हणाल मजाच होती ना हा लपंडाव खेळण्यात. रोज एकाच ऑफिसला जाणं, अनोळखी नसून सुद्धा अनोळख्यासारखं वागणं, ऑफिस मधल्या प्रत्येकाची नजर चुकून एकमेकांशी नजरेतनच बोलणं, दिवसभर परक्यासारखं वागून दिवसाच्या शेवटी एकमेकांसाठी वेळ काढणं. अदिती, हा दुरावा जरी असला तरी तो आपल्याला जवळ आणत होता. एक गंमत नाही असं पुन्हा पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडायचं. पण जय, अरविंद काकांच्या निमित्ताने कदाचित नियतीला आपल्याला हे सुचवायचं असेल की आता ठोस पाऊल उचलण्याची वेळ आली. माझा निर्णय झालाय. मी उद्याच अविनाश सरांना जाऊन माझं रेजिग्नेशन लेटर देणार. आय होप तुला हे पटलंय. सर, या मी जावळकर. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. जरा वेळा, मी आता एक अत्यंत महत्वाच्या कामात आहे. सर सॉरी, पण अगदी 2 मिनिटं लागतील फक्त. मलाही तुमच्याशी बोलायचंय. इनफॅक्ट मला सगळ्यांशीच काहीतरी बोलायचंय. मी एक काम संपवलं की बाहेर येतो, तेव्हा मला जे सांगायचं ते सांगा. तोपर्यंत प्लीज जरा. अरे, लवकर संपली मीटिंग. बसा 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 बसा. तर म्हणजे आज मला तुमच्या सगळ्यांसमोर एक अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट करायची. सर, मला काहीतरी सांगायचंय. मला त्याही पेक्षा जास्त महत्वाचं काहीतरी बोलायचं. थँक्यू. मला माहिती तुम्ही सगळ्यांनी आपल्या कंपनीसाठी खूप कष्ट घेतले. तुमच्या सगळ्यांची मेहनत या सगळ्यामुळे आज आपली कंपनी अशा जागी आहे की जिच्यामुळे लोकांमध्ये आपल्या कंपनीबद्दल एक प्रेम आहे, आपल्या कंपनीबद्दल एक प्रकारचा विश्वास आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेत असतो, पण ही मेहनत, हे प्रयत्न योग्य दिशेने गेले नाहीत तर त्याला काही अर्थ राहत नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे एक अशी व्यक्ती आली की जिनी आपल्या मेहनतीला एक प्रकारचा आकार दिला, एक प्रकारची दिशा दिली.
एक असा लीडर आपल्याला लागतो जो आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेतो, त्यांच्यातले गुणदोष ओळखतो, त्या प्रत्येकाला योग्य संधी देतो आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तो एक उत्तम प्रकारचं यश संपादन करतो. आणि आपल्या सुदैवाने एक अशी व्यक्ती लीडर म्हणून आपल्याला लाभली. तुम्ही सगळ्यांनी आपल्या काश्मीर टूरचं उदाहरण पाहिलं असेल. आपले काश्मीर टूर इतक्या कमी वेळात फुल झालं. ही व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी आपल्या कंपनीतल्या चालणाऱ्या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या प्रकारची एक स्वतंत्र दिशा दाखवली. एक वेगळा विचार ती घेऊन आपल्या कंपनीत आली, ज्याला आत्ताच्या मार्केटमध्ये म्हणतात की एक वेगळी सोच, ती सोच आपल्या कंपनीत आणली. त्यामुळे तिचं प्रमोशन करतोय आणि हीच आजची अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे मिस दाभोळकर. अभिनंदन सर. पण मला आजपासून मिस आदिती जय आणि जुई यांची टीम लीडर असेल. जय आणि जुई मिस आदितीला रिपोर्ट करतील आणि मला खात्री आहे की तुम्ही ही जबाबदारी निश्चितच योग्य पद्धतीने पार पडा. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. चला भेटूया उद्या.